नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण पाटील। आज आपल्याला एका महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करायची आहे, जो आहे चीनी व्हायरस। होय मित्रांनो, चीनी व्हायरस या विषयावरती सध्या खूप चर्चा सुरू आहे। अनेक ठिकाणी याच्या बातम्या येत आहेत की चीनमध्ये एक रहस्यमय व्हायरस पसरत आहे, ज्यामुळे काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। परंतु चीनची सरकारी मीडिया याबद्दल काहीही बोलत नाहीये, पण सोशल मीडियावरती मात्र याची खूप चर्चा सुरू आहे। चीनमध्ये या व्हायरसच्या केसेस समोर येत होत्या, परंतु आता जपान आणि हाँगकाँगमध्ये याचे केसेस दिसू लागलेले आहेत आणि आता भारतात सुद्धा 8 केसेस समोर आले आहेत। तर या व्हायरसचं कारण काय आहे? भारत आणि चीनमधील संघर्ष हे आहे का? किंवा भारत आणि चीनमधील विमानसेवा संदर्भात काही समस्या आहेत का? सोशल मीडियावरती मात्र हा खूप मोठा ट्रेंड आहे। हा व्हिडिओ अपलोड होईपर्यंत भारतामध्ये 8 HMPV केसेस समोर आले आहेत। पहिल्या 2 केसेस कर्नाटकमध्ये आहेत, यामध्ये 8 महिन्याची व 3 महिन्याच्या मुलांना, तिसरी केस गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला, चौथी केस बंगालमध्ये 5 महिन्याच्या बाळाला, 5वी आणि 6वी केस चेन्नईमध्ये 2 बाळांना झाली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा नुकताच याचा शिरकाव झाला आहे। नागपूरच्या 2 लहान मुलांना HMPVची लागण झाली आहे। यामध्ये एक 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाच्या मुलीला सुद्धा त्याची लागण झाली आहे आणि या दोघांनाही खोकला आणि तापांची लक्षणं दिसत होती। याचा अर्थ असा आहे की मध्य भारतापासून खालचा जो भाग आहे, याच्या बऱ्याचशा क्षेत्रामध्ये याची लागण व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे अशा वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन्स तरी आहेत। तर HMPV विषाणू नेमका काय आहे, कशामुळे याची लागण होत आहे, आणि या सगळ्या गोष्टीवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा का बरे हल्ला करतो हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आता हा काही एक नवीन व्हायरस किंवा नवीन आजार नाहीये। 2001 मध्येच याचा डायग्नोसिस झाला होता, परंतु त्यावेळी काही डिस्ट्रक्टिव्ह रिझल्ट नसल्यामुळे त्याच्यावरती काही काम केलं गेलं नव्हतं। HMPV म्हणजे ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस, जो आपल्या फुफ्फुसांवरती हल्ला करतो। शरीरात ज्यावेळेला थंडावा असतो त्यावेळेला सर्दीची सुरुवात होते, म्हणजे त्याची शक्यता असते, आणि ज्यावेळेला नाक गळायला लागतं त्यावेळेला याचा अर्थ असा होतो की शरीरात आवश्यक ती उष्णता नाहीये, आणि ही स्थिती कोणत्याही व्हायरससाठी अनुकूल असते। मग तो व्हायरस HMPV असो, कोरोना असो, साधारण व्हायरल कुठलाही असो, किंवा येणारा कोणताही नवीन व्हायरस असो, मग तो व्हायरस आपलं घर शोधतो आणि आपलं फुफ्फुस त्याच्यासाठी एक उत्तम घर ठरू शकतं। आपलं शरीर तो व्हायरस बाहेर काढण्याचा प्रयत्न ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपला खोकला सुरू होतो, आणि तो ज्यावेळेला आत अडकल्यासारखा असतो त्यावेळेला शिंका येतात, गळ्यामध्ये अस्वस्थता जाणवते, फुफ्फुसात इन्फेक्शन ज्यावेळेला वाढतं त्यावेळेला श्वास घेण्यास सुद्धा तक्रारी होतात। शरीर त्यावेळी आपलं तापमान वाढवण्याचा प्रयत्न करतं आणि त्यामुळे आपल्याला ताप येतो। ही सर्व लक्षणं इतर संक्रमित आजारासारखी मिळती जुळती आहेत। HMPV हा सुद्धा श्वसनाशी संबंधित एक विषाणू आहे, जो फारच चपळ आहे। हा विषाणू आपल्या श्वसन संस्थेवरती हल्ला करतो आणि त्याची लक्षणं सुद्धा अशीच असू शकतात। या व्हायरसचा एकमेव उद्देश म्हणजे श्वसन मार्गामध्ये प्रवेश करणे आणि तिथं वाढ होणे। एकदा की तो आत गेला की तो फुफ्फुसामध्ये सूज निर्माण करतो, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होतं। हा व्हायरस कसा बरं पसरतो? इतर संक्रमित आजाराप्रमाणेच खोकला किंवा शिंकल्यानंतर त्याचे ड्रॉपलेट्स हवेत जे पसरतात, तसेच कोणालाही स्पर्श केल्यानंतर किंवा जवळ संपर्क आल्यानंतर किंवा कुठल्याही खराब ठिकाणी हात लागला आणि तो नाक, तोंड किंवा डोळ्याला लागला तर हा व्हायरस पसरू शकतो। विशेष काळजी लहान मुले, वृद्ध आणि कमजोर इम्युनिटी असलेल्या लोकांनी घ्यावी, कारण त्यांना संक्रमण होण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे इम्युनिटी वाढवणे हा यावरती मात करण्याचा एकमेव पर्याय आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की HMPV किंवा इतर कोणत्याही व्हायरससाठी किंवा आजारासाठी इम्युनिटी कशी वाढवता येईल, शरीरामध्ये ऑक्सिजन कंटेंट कसा वाढवता येईल, आणि शरीरामध्ये आवश्यक ती उष्णता कशी निर्माण केली जाऊ शकते। तर सध्या लहान मुले आणि वृद्ध किंवा कमजोर प्रतिकारशक्ती असणाऱ्या लोकांची विशेष काळजी घ्या। तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा, आणि आरोग्याच्या संदर्भात अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आमच्या गोसत्व या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।